HT न्यूज इंडिया, सच के साथ। रोटरी उत्सवात प्लास्टिक बंदीला हरताळ, समाजसेवेच्या मुखवट्यामागची वास्तवाची झलक। हिंगणघाट मधून एक धक्कादायक आणि प्रश्न उपस्थित करणारी बातमी समोर येत आहे। समाजसेवेचा आणि पर्यावरण रक्षकाचा डंका पिटणाऱ्या रोटरी क्लबच्या उत्सवातच सिंगल यूज प्लास्टिकचा अतिरेकी वापर झाल्याचे चित्र समोर आले आहे। उच्च शिक्षित व नामवंत व्यक्तींची संघटना म्हणून ओळख असलेल्या रोटरी क्लबतर्फे दरवर्षी यंदाही हिंगणघाटमध्ये रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले। तब्बल 5 दिवस चाललेल्या या व्यावसायिक उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सिंगल यूज प्लास्टिकचा खुलेआम वापर झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे प्लास्टिक मुक्त हिंगणघाट मोहिमेत पुढाकार घेणारी, कापडी पिशव्या वाटून जनजागृतीचा आव आणणारी हीच रोटरी संघटना उत्सवाच्या काळात मात्र प्लास्टिक वापरावर मौन बाळगताना दिसली। प्रत्येक स्टॉलवर सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांमधून सर्रास देवाणघेवाण सुरू होती। नगर परिषद आणि वृक्षमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लास्टिक निर्मूलन अभियानात सक्रिय सहभाग घेणारे रोटरी सदस्य याच उत्सवात पर्यावरणाची हानी होत असताना मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र दिसून आले। एकीकडे प्लास्टिक बंदीचा प्रचार, दुसरीकडे स्वतःच नियमांचं उल्लंघन। या संदर्भात वृक्षमित्र परिवार व जीवरक्षक फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्सवस्थळी भेट देऊन पाहणी केली असता संपूर्ण परिसरात सिंगल यूज प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला। मात्र रोटरी क्लबच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी यावर ठोस भूमिका घेतल्याचे दिसून आले नाही। प्लास्टिक बंदीचा गजर करणारे हेच का ते रोटरियन, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। समाजसेवेचा बुरखा पांघरून जनतेच्या भावनांशी खेळ करू नये, अशी तीव्र प्रतिक्रिया शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे। HT न्यूज इंडिया, मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।